दरम्यान आमदार रोहित पवारांनी सुद्धा हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली आणि मुंबईतल्या नाना चौक इथल्या सर्वोदय आश्रमामध्ये जाऊन त्यांनी हर्षवर्धन सपकाळांशी संवादही साधला। बारामती निवडणूक बिनविरोध व्हावी अशी त्यांनी विनंती केली। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेतं का हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरेल। मात्र पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय हालचालींना मात्र वेग आलाय एवढं मात्र निश्चित आहे। हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेतली आहे, काय सांग? एक तर त्यांच्याबरोबर बराच वेळ चर्चा झाली। चर्चा होत असताना त्यांची जी भूमिका आहे फॉर्म भरण्याची ती सुद्धा त्यांनी स्पष्टपणे तिथं सांगितली। त्यांचं मत आहे की अजितदादा फार मोठे नेते होते, नजीकच्या काळामध्ये भाजपबरोबर गेल्यामुळे विचारामध्ये भिन्नता असली तरी एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा त्या नेत्याला न्याय देण्यासाठी जर सगळ्यांनाच एवढं वनवन फिरावं लागत असेल तर गरिबाचं काय? कारण शेवटी काँग्रेस हा पक्ष सामान्य लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे आणि त्याच्याच बरोबर आज जर तपासामध्ये कुठेही गती येत नसेल तर मग त्यांनी कंडिशनल फॉर्म तिथं भरलेला आहे की दादांचा तपास हा योग्य दिशेने जावा, जलद गतीने व्हावा, FIR त्या ठिकाणी व्हावा अशी त्यांची इच्छा आहे। त्यामुळे त्यांनी फॉर्मच्या माध्यमातून जो संदेश दिला तो फार महत्त्वाचा आहे। हे असताना सुद्धा मी लोकांच्या वतीने त्यांना विनंती केली की बिनविरोध जर ही निवडणूक झाली तर नक्कीच एक चांगला संदेश त्या ठिकाणी जाऊ शकतो। मी सकारात्मक आहे की काँग्रेस नक्कीच एक चांगला असा नाहीतर पॉझिटिव्ह निर्णय त्या ठिकाणी आज घेतील, पण शेवटी तो पक्ष वेगळा आहे, काही प्रोटोकॉल असतात, काही प्रोसेस असतात, वरिष्ठांशी त्यांना त्या ठिकाणी बोलावं लागतं। नक्कीच सपकाळ साहेब बोलतील आणि पुढच्या काही तासांमध्ये एक चांगला निर्णय काँग्रेसकडनं त्या ठिकाणी घेतला जाईल। 2 दिवसापूर्वी पार्थनी जे स्टेटमेंट केलं त्याच्यामुळे बरेच काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी हे नाराज आहेत, पण मी म्हणलं की ठीक आहे, त्यांनी ते स्टेटमेंट केलं ते चुकीचं होतं, त्याचं खंडन मी सुद्धा करतो आणि त्याच्या वतीने मी तिथं अजितदादांकडे बघून माफी सुद्धा मागतो, दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो। पण आपण आमची रिक्वेस्ट म्हणजे बिनविरोध ही निवडणूक करण्याची रिक्वेस्ट स्वीकारावी अशी विनंती त्यांना केलेली आहे। फॉर्म अर्ज मागे घेण्यासंदर्भात काही बोलले तुमच्याशी की आज? बघा, चर्चा झाल्यानंतर जी काही चर्चा झाली व ज्या पद्धतीने झाली हे सगळं बघितल्यानंतर मी तरी सकारात्मक आहे की सकारात्मक दृष्टिकोनातून फॉर्म हा मागे घेतला जाईल असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं। पण शेवटी पक्ष तो वेगळा आहे, त्यांची एक प्रोसेस असते, प्रोसिजर असते, त्यामुळे त्या अनुषंगाने ते निर्णय काय घेतात शेवटी तो त्यांचा निर्णय आहे, पण विनंती तरी आम्ही केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।